मंडळी, बिग बॉस मराठी या शोच्या 5व्या सीझनची प्रेक्षक खूप आतुरतेने वाट बघत होते. त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. बिग बॉस मराठीच्या या 5व्या सीझनची नुकतीच घोषणा झाली. इतकंच नव्हे तर या सीझनचा होस्ट सुद्धा बदलण्यात आलाय. आता महेश मांजरेकर नाही, तर लोकप्रिय मराठी अभिनेता रितेश देशमुख या 5व्या सीझनचं सूत्रसंचालन करणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून अभिनेता रितेश हा मराठी मनोरंजन विश्वाशी चांगल्या प्रकारे जोडला गेलाय. त्यामुळे आता तो या कार्यक्रमातूनही मराठी कलाकार आणि प्रेक्षकांचे संवाद साधताना दिसेल. पण महेश मांजरेकरांची दर शनिवारी आणि रविवारी होणारी चावडी खूप गाजत होती. कारण ते या विकेंडच्या चावडीवर सर्व स्पर्धकांची शाळा घेत असत आणि प्रेक्षकांना येथे प्रचंड आवडायचे. पण आता अभिनेता रितेश देशमुखला तशाच प्रकारे विकेंडच्या चावडीवर इतर स्पर्धकांची शाळा घ्यायला जमणार का, हे पाहणंही महत्वाचं ठरेल. दिग्दर्शक तसेच अभिनेते महेश मांजरेकर हे आता बिग बॉस मराठीचे सूत्रसंचालन करणार नसल्याने प्रेक्षकांनाही अनेक प्रश्न पडले. ते म्हणजे महेश मांजरेकरांनी हा शो का सोडला, याचं कारण काय असावं, असे अनेक प्रश्न प्रेक्षक सोशल मीडियावरती विचारत आहेत. अखेर त्यांच्या या प्रश्नांचं उत्तर आता मिळालंय आणि ते उत्तर स्वतः महेश मांजरेकरांनीच एका मुलाखतीत दिलंय. ते म्हणजे येत्या काही महिन्यात ते वेगवेगळ्या चित्रपटांच्या कामांमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे बिग बॉस मराठीसाठी वेळ देणं त्यांना शक्य होणार नव्हतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत महेश मांजरेकरांनी त्यांच्या आगामी प्रोजेक्ट बद्दलही सांगितलंय. या मुलाखतीत महेश मांजरेकर म्हणाले की मी सध्या मणिरत्नम यांचा ठग लाईव्ह हा चित्रपट करतोय. सोबतच एका कन्नड प्रोजेक्टवरही काम करतोय. दिल्ली, लंडन, बँकॉक या ठिकाणी यांचं शूटिंग होत आहे. त्यामुळे येणारे काही महिने त्यासाठीच मी बाहेर असणार आहेत, अशी माहिती महेश मांजरेकरांनी दिली. आणि त्यांच्या अशा प्रकारच्या व्यस्त शेड्यूलमुळे ते आता बिग बॉस मराठीसाठी वेळ देऊ शकणार नसल्याचंही स्पष्ट होत आहे. म्हणूनच आता महेश मांजरेकर यांच्या जागेवर अभिनेता रितेश देशमुख हा बिग बॉस मराठीचा नवीन सूत्रसंचालक म्हणून झळकणार आहेत.